तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट आता आपल्यासमोर आली आहे, ती म्हणजे शेतकरी कर्जमाफीची. तर कर्जमाफी प्रक्रिया वेगाने सुरू असून 2019च्या कर्जमाफीतील शेतकऱ्यांनाही याबाबत लाभ देण्यात यावा याबद्दल महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. तो निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर राज्यात शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. जून अखेरीस अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात बहुतांश प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. या योजनेचा राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळेल. तर हे 56 लाख शेतकरी कोणते आहेत हे आपण बघणार आहोत आणि त्यांची यादी आपण थेट डाउनलोड करून घेणार आहोत. अशी माहिती आपल्याला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बुधवारी विधान परिषद नियम 260 अंतर्गत चर्चेला उत्तर देताना दिलेली आहे. तर राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शक व सुलभ करण्यासाठी प्रशासनाने व्यापक डिजिटल यंत्रणा उभारली आहे. शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. यात अल्पमुदत, पुनर्गठित व पुनर्रचित कर्जाचा समावेश आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ, तर 1 लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाईम सेटलमेंट योजना लागू केली आहे. तसेच व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी व ग्रामीण बँकांना या संदर्भात आवश्यक निर्देश दिले असून थकीत कर्जदारांना पुन्हा कर्जपात्र बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उर्वरित तक्रारी आणि मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि सहकार मंत्री असलेला मंत्रिगटही काम करत आहे. तर पात्र शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्याला स्वतंत्र युनिक क्रमांक देण्यात आला असून ऑनलाईन पोर्टलवर डेटा अपलोड केला गेलेला आहे. लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायत, जिल्हा मध्यवर्ती बँका व सहकारी संस्थांमार्फत जाहीर केली जात आहे. शेतकऱ्यांनी युनिक क्रमांक, आधार प्रमाणीकरण व मोबाईल क्रमांक नोंदणी जवळील सेवा केंद्रात करणे आवश्यक आहे. यानंतर संबंधित रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल. त्यानंतर बँकेमार्फत शेतकऱ्यांना संदेशाद्वारे कर्जमुक्तीची माहिती दिली जाईल, असे मंत्री म्हणाले. 2019च्या कर्जमाफीतील शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आता आपल्या